नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 2 समांतर रेषा पॅरलल लाईन्स या प्रकरणातील सराव संच 2.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.1 मधील उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. सराव संच 2.1 मधील प्रश्न पहिला. आकृतीमध्ये रेषा आरपी समांतर रेषा एमएस व रेषा डीके ही त्यांची छेदिका आहे. कोन डीएचपी बरोबर 85 अंश, तर पुढील कोनांची मापे काढा. कोन आरएचडी, कोन पीएचजी, कोन एचजीएस आणि कोन एमजीके. इथे आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये आपण दिलेल्या गोष्टी प्रथम समजावून घेऊया. रेषा आरपी आणि रेषा एमएस समांतर आहे हे गणितात दिलेलं आहे. रेषा डीके ही त्यांची छेदिका आहे आणि हा कोन डीएचपी दिलेला आहे 85 अंश 85 डिग्री. मग यावरून आपल्याला या चार कोनांची मापे काढायची आहेत. मग इथे पहिला कोन आर एच डी कुठे आहे पाहूया. कोन आर एच डी हा कोन आपल्याला काढायचा आहे. मग आता कोन आर एच डी आणि कोन डी एच पी हे आकृतीत पाहिलं की आपल्याला लक्षात येतंय की रेषेजोडीतील कोन आहेत. म्हणजेच रेषेजोडीतील कोन नेहमी पूरक असतात, म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच आपण यावरून या दोघांची बेरीज 180 घेऊन हे समीकरण तयार करू शकतो. मग तेच इथे लिहिलंय. प्रथम आरपी समांतर एम एस हे दिलेलंच आहे. त्यावरून आपण लिहिलं इथे आर एच डी कोन आणि कोन डी एच पी या दोघांची बेरीज घेतली 180 अंश. त्याला आधार दिला रेषीय जोडीतील कोन. मग इथे कोन डीएचपीचं माप दिलेलं आहे 85, ते याच्या जागेवर इथे ठेवलं. म्हणजे कोन आर एच डी तसाच लिहिला, नाव तसंच ठेवलं. अधिक याचं माप इथे ठेवलं 85 अंश बरोबर 180 आहे तसेच लिहिलंय. मग कोन आर एच डी ची किंमत काढायची आहे. मग हे 85 इकडे आणले ते वजा झाले. 180तून 85 गेले, 95 उरले. म्हणजे कोन आर एच डी बरोबर आपल्याला मिळाले 95 डिग्री. आता हा जो दुसरा कोन आहे पीएचजी तो आपल्याला काढायचा आहे. तो कुठे आहे प्रथम पाहूया. पीएचजी हा कोन आपल्याला काढायचा आहे. मग आत्ताच आपण या कोनाचं माप काढलेलं आहे, ते आलेलं आहे इथे 95 अंश. मग हा कोन 95 आहे, म्हणजे हा देखील 95च असणार आहे, कारण हे दोघे एकमेकांचे परस्पर विरुद्ध कोन आहेत. एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत, म्हणजेच या दोघांची मापे समान असणार आहेत. मग तेच इथे लिहिले. कोन पीएचजी एकरूप कोन आर एच डी हे विरुद्ध कोन आहेत. म्हणजेच आपण लिहू शकतो की विरुद्ध एकरूप आहेत म्हणजेच मापे समान आहेत. म्हणजे पीएचडी आणि आरएचडी हे दोन्ही कोन समान आहेत. आणि पीएचडी आरएचडीचं माप आपण मगाशी काढल्यावर 95 आहे, म्हणजे हा कोन सुद्धा 95च असणार आहे. म्हणून या दोघांची मापे 95 अंश असणार आहेत. आता तिसरा कोन आपल्याला काढायचा आहे कोन एचजीएस. मग एचजीएस हा कोन आपल्याला काढायचा आहे. आता इथे लगेच दिसतं की या दोन रेषा समांतर आहेत, ही छेदिका आहे, त्यामुळे होणारे हे संगत कोन आहेत. आणि समांतर रेषांच्या एका छेदिकेने छेदल्यामुळे होणारे संगत कोन नेहमी एकरूप असतात. हे आपण गुणधर्म पाहिलाय. संगत कोन कसोटी आपण अभ्यासली मागच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे हा 85 अंश आहे, म्हणजे हा सुद्धा 85च असणार आहे. मग तेच इथे लिहिलंय. कोन एचजीएस बरोबर कोन डीएचपी बरोबर 85 अंश आधार दिलेला आहे संगत कोन. म्हणजेच हा देखील कोन 85 अंश असणार आहे. हा 95 आहे, म्हणजे हा 95 आपण मगाशी पाहिला. हा 85 वरून हा 85, कारण हे दोघे संगत कोन आहेत. आता चौथा कोन आपल्याला काढायचा आहे तो कोन एमजीके. आता कोन एमजीके इथे आहे. मग आत्ता आपण हा कोन काढलेला आहे 85 अंश, म्हणजे याचा हा विरुद्ध कोन आहे आणि विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. म्हणजेच कोन एचजीएस 85 आहे, म्हणजे कोन एमजीके सुद्धा 85 अंशच असणार आहे. मग तेच इथे लिहिलंय. कोन एमजीके बरोबर कोन एचजीएस बरोबर 85 अंश आधार दिलेला आहे विरुद्ध कोन, कारण विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. त्यामुळे कोन एमजीकेचं माप सुद्धा
85 अंशच इथे होईल. आता हेच गणित सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासूया. In this figure, line RP and line MS are parallel and line DK is the transversal. Angle DHP is 85 degree, it is given, and we have to find the measure of these four angles. Angle RHD, angle PHG, angle HGS and angle MGK. So these four angles we have to find. So look at this figure. This line RP is parallel to line MS, it is given, and line DK is it's a transversal. Now this angle DHP is 85 degree, it is given, and we have to find first angle RHD. So this angle we have to find. Now in this figure, angle RHD and angle DHP, these two angles are in linear pair. So these two angles are linear pair of angles. So their sum is 180 degree because linear pair of angles are supplementary. So angle RHD plus DHP, sum of these two is 180. So I write here RP parallel to MS is given. So angle RHD means this angle plus DHP is equal to 180 degree. Reason is linear angles, linear pair of angles. Now put the value of DHP here. This is given 85. So put the value of DHP here. RHD as it is. The value of DHP is 85. So put here 85 is equal to 180 degree as it is. Now we have to find the angle RHD. So 85 take to the right hand side, it becomes minus. So angle RHD is equal to 180 minus 85 is 95 degree. So this angle is 95 degree. Now we have to find angle PHG. Now PHG, this angle we have to find. Now angle RHD and angle PHG, so these two angles are vertically opposite angles, and we know that the vertically opposite angles are always congruent, means their measures are same, measures are equal, means this is 95 degree, means this angle is also 95 degree. So angle PHG is also 95 degree. So I write here angle PHG congruent angle RHD. This is the reason is vertically opposite angles which are congruent. So these two angles are congruent, means their measures are same, means they are equal. So angle PHG is equal to angle RHD is equal to 95 degree. Because this is 95, so this is also 95 degree. Reason is vertically opposite angles. Now we have to find the third angle is HGS. So this angle HGS, this angle we have to find. Now look at the figure. Angle DHP and angle HGS, these two angles are corresponding angles, and here the lines are parallel. So whenever the lines are parallel and transversal intersect them, then the corresponding angles so formed are congruent. So these two angles are corresponding angles, so they are congruent, means this is 85 degree, means angle HGS is also 85 degree. So I write here angle HGS is equal to angle DHP is equal to 85 degree. Reason is corresponding angles which are congruent, so they are equal in measure. So look at figure here, angle DHP is 85, so HGS is also 85 degree. So these two angles are corresponding angles, so they are congruent, means they are equal in measure. Now the last angle we have to find is angle MGK. Now look at the figure, here is angle MGK. This angle we have to find. Just we found the value of this angle HGS. HGS is of 85 degree. So this is also 85 degree because these two angles are vertically opposite angles, and vertically opposite angles are congruent. So MGK is equal to HGS is equal to 85 degree. So I write here angle MGK is equal to angle HGS. So these two angles are equal,
is equal to 85 degree. Reason is vertically opposite angles, because vertically opposite angles are always congruent. So in this way we found all the four measures of angles. आता सराव संच 2.1 मधला प्रश्न दुसरा अभ्यासूया. आकृती 2.6 पहा. इथे आकृती दिलेली आहे. रेषा P समांतर रेषा Q आहे, म्हणजे या दोन रेषा समांतर दिलेल्या आहेत आणि रेषा L आणि रेषा M त्यांच्या छेदिका आहेत असं दिलेलं आहे. तर पुढील कोनांची मापे काढायची आहेत. कोन A, कोन B, कोन C आणि कोन D या चौघांची मापे आपल्याला काढायची आहेत. आता या आकृतीत नीट पाहूया. आपल्याला रेषा P आणि रेषा Q समांतर दिलेला आहे आणि या L आणि M या छेदिका आहेत आणि आपल्याला कोन A, B, C, D या कोनांची मापे काढायची आहेत. मग इथे हा जो कोन A आहे हा आपण लगेच काढू शकतो, कारण आकृतीमध्ये आपल्याला हा कोन 110 दिलेला आहे. मग कोन A आणि 110 हे दोन्ही कोन जे आकृतीत दिसत आहेत हे रेषीय जोडीतले कोन आहेत, म्हणजेच लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत. म्हणजे या दोघांची बेरीज 180 होणार आहे. म्हणजे इथे या दोघांची बेरीज लिहिली. A आणि 110 यांची बेरीज 180 घेतली, कारण ते रेषीय जोडीतील कोन आहेत, ते नेहमी पूरक असतात. पूरक कोन म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. मग यावरून A ची किंमत काढूया. कोन A बरोबर 110 ला इकडे आणलं वजा झाले, म्हणजे हे समीकरण सोडवताना A ची किंमत काढायची आहे. मग 180 तून 110 गेले 70, म्हणजेच कोन A चं माप कळलं 70 अंश. मग हा कोन A आपल्याला कळला 70 आहे. आता इथे आकृतीत आपल्याला B चं माप काढण्यासाठी प्रथम इथला एक कोन आपल्याला काढावा लागणार आहे. मग यासाठी मी एक अक्षर घेतलं X, जे आकृतीत दिलेलं नाहीये, आपण घ्यायचं आहे. मग याच्यासाठी मी इथे एक X अक्षर घेतलं या कोनासाठी. मग कोन A आणि कोन X हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. आणि आता आपण A चं माप काढलेलं आहे 70. मग A चं माप 70 आहे, म्हणजे X कोनाचं माप सुद्धा 70 अंशच असणार आहे. मग तेच इथे लिहिलंय. कोन A बरोबर कोन X बरोबर 70 अंश, कारण ते एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. मग X चं माप कळलं. X वरनं आपण B चं माप काढू शकतो, कारण या दोन रेषा समांतर आहेत, त्यांची ही L छेदिका आहे, त्यामुळे होणारे हे संगत कोन आहेत. आणि दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन नेहमी एकरूप असतात, म्हणजे X आणि B चं माप पण समान आहे. मग तेच इथे लिहिलंय. कोन X बरोबर कोन B, म्हणजे हे दोन्ही समान मापाचे कोन आहेत. आणि X चं माप आता आपण काढलं 70 आहे, म्हणजेच B चं माप पण 70 आहे. म्हणून कोन X बरोबर कोन B बरोबर 70 अंश. आधार दिला संगत कोन, म्हणजे इथे दोन समांतर रेषांच्या एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात, म्हणून इथे संगत कोन कसोटीचा हा व्यत्यास आहे, त्यानुसार आपण इथे हे लिहिलेलं आहे. म्हणजे हा कोन 70 मिळाला. आता आपल्याला कोन D काढायचा आहे. मग त्यासाठी इथे हा कोन 115 दिलेला आहे. मग 115 आणि D हे दोन्ही कोन आकृतीत पाहिलं तर लक्षात येतं की हे रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणजे या दोघांची बेरीज 180 आहे. मग तेच आपण लिहिलंय. 115 अधिक कोन D, या दोघांची बेरीज घेतली 180 अंश. याला आधार दिला रेषीय जोडीतील कोन, म्हणजेच लिनियर पेअर ऑफ अँगल्स. मग इथे कोन D चं माप काढायचंय, म्हणून कोन D साठी हे समीकरण सोडवूया. कोन D ला एकटा ठेवला एका बाजूला, 115 उजवीकडे नेले, ते वजा झाले. 180 तून 115 गेले 65, म्हणजे कोन D चं माप मिळालं 65 अंश. मग याप्रमाणे आपण कोन A चं माप काढलं इथे 70 अंश सुरुवातीलाच. त्यानंतर हा कोन X घेतला, हे दोघे विरुद्ध कोन आहेत, ते एकरूप असतात. हा 70 आहे, म्हणजे हा देखील 70 अंश होईल. यावरून याचं माप काढलं B चं, हा 70 आहे, म्हणजे हा सुद्धा 70 होईल, कारण हे संगत कोन आहेत. त्यानंतर D चं माप काढलं, हे दोघे रेषीय जोडीतले कोन आहेत, यांची बेरीज 180 घेतली आणि त्यानुसार आपण इथे D चं माप 65 अंश काढलं. आणि C चं माप कसं काढायचंय, तर इथे कोन A चं माप, कोन C आणि 115 हे दोघे संगत कोन आहेत, कारण या दोन रेषा समांतर आहेत, त्यांची ही छेदिका आहे, त्यामुळे होणारे हे संगत कोन आहेत. आणि संगत कोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात, म्हणजे कोन C चा संगत कोन 115 आहे, त्यामुळे C चे माप 115 असणार आहे संगत कोन. म्हणजे यावरून आपण A, B, C, D या चौघांची मापे इथे काढलेली आहेत. तीच आपण इथे शेवटी लिहिलेली आहेत.
कोण ए चं माप 70 आहे, बी चं 70 आहे, सी चं माप 115 अंश आहे आणि डी चं माप 65 अंश आहे. आता प्रॅक्टिस सेट 2.1 मधलाच प्रश्न दुसरा सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून पाहूया. In figure 2.6, this is figure 2.6, line P parallel to line Q, so these two lines are parallel, and line L and line M, these two lines are transversals. Measure of some angles are shown. Here two angles are given. This is 110 degree and this is 115 degree, and we have to find angle A, angle B, angle C and angle D. So we have to find the measures of angle ABCD. Now look at this figure again. Line P and line Q are parallel, it is given, and line L and line M are transversals. So here line P and line Q are parallel and line L is transversal. So here angle A and angle 110 degree, they are linear pair of angles. So they are supplementary angles. Because linear pair of angles are always supplementary, so their sum is 180 degree. So I write here angle A plus 110 degree is equal to 180 degree. Reason is linear pair of angles. Their sum is 180. So we have to find here angle A. So take this 110 to the right hand side, it becomes minus. So 180 minus 110 is 70. So angle A is equal to 70 degree. So we get this measure of this angle A is 70. Now we have to find angle B. To find B, let us consider the measure of this angle is x degree. So it is not given in the figure. So I write here, I define this angle as x. So measure of this angle is x degree. Now here angle A and angle x, these two angles are vertically opposite angles. And we know the property of vertically opposite angles. Vertically opposite angles are always congruent, means they have equal measure. So they have same measure. So angle A is 70, means this angle x is also 70 degree. So I write here angle A is equal to angle x. They are equal to 70 degree. Reason is vertically opposite angles. So they are equal. Now we have to find this angle B. Now these two lines are parallel, line P and line Q are parallel and line L is its transversal. So angle X and angle B are the corresponding angles, and we know the property of converse of alternate angles test is that whenever the transversal intersect the two parallel lines, then the corresponding angles so formed are congruent. So these two are the corresponding angles, so they are congruent, so they have equal measure. So angle X, just we found that angle X is 70 degree, so angle B is also 70 degree because they are corresponding angles. So I write here angle X is equal to angle B is equal to 70 degree. Reason is corresponding angles, so they are congruent, means they are. Now we have to find angle C here. Now these two lines are parallel and line M is the transversal. It is given in the example. So angle C and angle 115 degree, they are corresponding angles. So the lines are parallel and transversal intersect to them, then the corresponding angles so formed are congruent. So angle C and angle 115 degree, they are equal. So the measure of angle C is also 115 degree. So I can write here angle C is equal to 115 degree. Reason is corresponding angles. So these are the corresponding angles. Now we have to find angle D. Now look at this figure. This 115 degree angle and angle D, they are in linear pair. So linear pair angles are always supplementary. So their sum is 180 degree. So we can write here 115 degree plus angle D is equal to 180 degree. Reason is linear pair angles. Now we will solve this equation for angle D. Means we have to find here the measure of angle D. Now here we can write angle D as it is 115, take to the right hand side, it becomes minus. So 180 minus 115,
we get 65 degree. So measure of angle D is 65 degree. So in this way we found all the measures of angle B, angle C and angle D. So these are the measures. Angle A is 70 degree, angle B is 70, angle C is 115 and angle D is 65 degree. So in this figure we found all these angles here. Angle A is found with the help of this linear pair property. So their sum is 180. By this property we find A is 70, and from this A we get this angle X, because these are the vertically opposite angles, they are equal. And from X we found B, so these are the corresponding angles, so they are equal. So this is 70 means this is also 70, and here angle C and 115, they are corresponding angles, so they are equal because the lines are parallel. So corresponding angles so formed are congruent. So C is also 115, and we can find D here with the help of linear pair of property. So their sum is 180 degree. So we get here D is 65 degree. So in this way we found all these angles. आता प्रश्न तिसरा सोडूया. रेषा L समांतर रेषा M दिलेला आहे. रेषा N देखील P ला समांतर दिलेली आहे आणि काही कोनांची मापे इथे दाखवलेली आहेत. एक कोन दिलेला आहे हा 45 अंश आहे. यावरून आपल्याला उरलेल्या सर्व कोनांची मापे A, B, C कोनांची मापे काढायची आहेत. लाईन L इज पॅरलल टू लाईन M दिलेला आहे, म्हणजे समांतर आहेत. आणि रेषा N आणि रेषा P, लाईन N अँड लाईन P आर ऑल्सो पॅरलल. ह्या पण दोन्ही रेषा समांतर दिलेल्या आहेत. याही दोन्ही रेषा समांतर आहेत. हा कोन दिलेला आहे 45 अंश आणि त्यावरून आपल्याला कोन ABC ची माप काढायची आहेत. सो वी हॅव टू फाइंड अँगल A, अँगल B अँड अँगल C. आता इथे हे गणित सोडवण्यासाठी प्रथम या 45 अंशाचा जो विरुद्ध कोन आहे त्याला मी अक्षर घेतलं X, म्हणजेच हा कोन विरुद्ध कोन आहे याचा, म्हणजे विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. मग हा 45 अंश आहे म्हणजे हा सुद्धा 45 अंश असणार आहे. मग तेच इथे लिहिलंय कोन X बरोबर 45 अंश, कारण हे दोघे विरुद्ध कोन आहेत. मग X वरून आपण कोन A काढू शकतो, कारण या दोन रेषा समांतर आहेत, त्यांची ही P छेदिका आहे, त्यामुळे होणारे हे आंतरकोन आहेत. आंतरकोन हे छेदिकेच्या एकाच अंगाचे असतात, एकाच बाजूचे असतात, मग ते पूरक असतात. कारण दोन रेषा समांतर आहेत, त्यांची छेदिका आहे, त्यामुळे होणारे हे आंतरकोन आहेत. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे आंतरकोन पूरक असतात. हे आपण आंतरकोन कसोटीचा व्यत्यासमध्ये पाहिलेला आहे. म्हणजेच या दोघांची बेरीज 180 होणार आहे. म्हणून इथे लिहिलं कोन A आणि कोन X यांची बेरीज 180 घेतली, कारण ते आंतरकोन आहेत आणि ते पूरक असतात. पूरक म्हणजेच बेरीज 180 आहे. मग यामध्ये X चं माप आपण आता वरती काढलेलं आहे 45 अंश, ते इथे ठेवलं. मग कोन A अधिक 45 अंश बरोबर 180. मग A साठी हे समीकरण सोडवलं, 45 ला उजवीकडे आणलं, ते वजा झाले, म्हणजेच कोन A बरोबर 180 वजा 45, म्हणजेच ही वजाबाकी झाली 135. म्हणून कोन A चं माप कळलं आपल्याला 135 आहे. मग यावरून आपण B चं माप काढू शकतो, कारण कोन A आणि कोन B हे विरुद्ध कोन आहेत. म्हणजेच कोन A 135 आहे म्हणजे B चं माप सुद्धा 135 आहे. तेच इथे लिहिलंय कोन A बरोबर कोन B बरोबर 135 अंश, कारण ते विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. आणि कोन C चं माप काढायचं आहे, ते आपण कसं काढू शकतो पहा. या दोन रेषा समांतर आहेत, त्यांची ही छेदिका आहे, त्यामुळे होणारे हे संगत कोन आहेत. कोन C आणि कोन B हे संगत कोन आहेत आणि रेषा समांतर असतात तेव्हा होणारे संगत कोन एकरूप असतात. म्हणजेच कोन C चं आणि B चं माप समान आहे. आणि कोन B चं माप आता आपण इथे काढलेलं आहे 135 अंश आहे. मग B 135 आहे म्हणजे C सुद्धा 135 आहे, कारण हे संगत कोन आहेत. मग तेच इथे लिहिलंय कोन B बरोबर कोन C बरोबर 135 अंश. आधार दिलेला आहे आपण संगत कोन, कारण संगत कोन एकरूप आहेत. Now in this question number 3, line L and line M are parallel and line N and P are also parallel. Here this angle is of 45 degree, it is given. Now here the opposite angle of this 45 degree is suppose X. So let consider this angle is X. So these two are vertically opposite angles, so they are congruent, means they have equal measure. So I write here angle X is equal to
45 degree. So these two angles are vertically opposite angles. So you can write here vertically opposite angles are always congruent, so they are equal. Now from this X we can find A. Because these two L and M line are parallel, it is given, and this line P is parallel. So these two lines are parallel, it is given, and line P is the transversal here. So angle X and angle A so formed are the interior angles of the same side of this transversal P. So these are the interior angles, and interior angles are supplementary here because the lines are parallel. So this is a converse of interior angles test. So by this converse property of interior angles, the sum of these two angles is 180 degree. So angle A plus angle X is equal to 180 degree because these are the interior angles which are supplementary, means their sum is 180 degree. So take the sum of these two angles is 180 degree. Reason is interior angles. Now just we found the measure of X is 45 because these are the opposite angles. So X is 45 degree here. So put the value of X here. So angle A plus 45 is equal to 180 degree. So solve this equation for A, means we have to find the measure of angle A here. So take this 45 to the right hand side, it becomes minus. So angle A is equal to 180 minus 45 degree. So subtraction of these two is 135 degree. So angle A is 135 degree. So we get this angle is 135 degree. Now angle A and angle B are vertically opposite angles, so they are congruent. So this is 135, means B is also 135 because these are the vertically opposite angles. So I write here angle A is equal to angle B is equal to 135 degree. Reason is vertically opposite angles are congruent. Now here from B we can find the C, because these two lines N and P are parallel and M is the transversal. So angle C and B so formed are the corresponding angles, and the lines are parallel means the corresponding angles are congruent, means angle B and angle C both have equal measure. So angle B is equal to angle C is equal to 135 degree. Reason is corresponding angles. So in this way we found angle A, angle B and angle C here. Angle A is 135, B is 135 and C is also 135 degree. आता सराव संच 2.1 मधला प्रश्न चौथा सोडवूया. आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये कोन PQR आणि कोन XYZ, PQR हा कोन आणि कोन XYZ हे दोन्ही यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत म्हणून सांगितलंय. म्हणजे हे XY आणि PQ समांतर आहे आणि YZ आणि QR पण समांतर आहे. समांतर म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकांना कधीही छेदत नाहीत त्यांना समांतर रेषा म्हणतात. म्हणजे या दोन्ही एकमेकांना छेदणार नाहीत आणि YZ आणि QR सुद्धा एकमेकांना छेदणार नाहीत. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की कोन PQR म्हणजे हा कोन PQR आणि कोन XYZ हे दोन्ही एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. हे उदाहरण सुरुवातीला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मी मराठीतून सांगणार आहे आणि नंतर ते सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी समजावून देणार आहे. मग आता इथे छोटीशी एक आपण रचना करणार आहोत की हा जो किरण YZ आहे हाच मागे इकडे जर वाढवला तर त्या किरण QP ला हा छेदतो, तर तो इथे बिंदू A मध्ये छेदलेला आहे. मग याला A नाव दिलेलं आहे. म्हणजे जिथे छोटीशी जी रचना आपण केली, हा YZ किरण मागे वाढवला आणि तो PQ ला इथे A मध्ये छेदतो, तेच इथे लिहिलंय. किरण YZ मागे असा वाढवा की किरण QP ला तो A मध्ये छेदतो, बिंदू A मध्ये छेदतो. अशी रचना आपण इथे केलेली आहे. आता या आकृतीमध्ये आपण आता अशी रचना केलेली होती की हा YZ किरण असा मागे वाढवला तर तो या किरण QP ला बिंदू A मध्ये छेदतो. याप्रमाणे आपण ही रचना आकृतीत पण जर करून घेतली आणि लिहायची पण आहे रचना, वाक्य पण तिथे लिहायचं आहे. मग आता हे गणित सोडूया. आपल्याला हे दोन कोन एकरूप दाखवायचे आहेत. मग आता हे दोन कोन आपण कसे एकरूप दाखवू शकतो पहा. इथे किरण YX समांतर
किरण QP हे दिलेले आहे. मग सिद्धता आपण सुरुवात करूया लिहायला. किरण YX आणि किरण QP समांतर आहे हे दिले आहे. कारण गणितातच सांगितलं होतं की या दोन्ही कोनांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत. त्यामुळं हा YX किरण आहे आणि हा QP किरण आहे. हे दोन्ही किरण एकमेकांना समांतर आहेत. मग त्यांची ही छेदिका झाली. ही रेषा AZ ही छेदिका आहे. तेच इथे लिहिलंय. रेषा AZ ही त्यांची छेदिका आहे. मग आता इथे कोन PAZ पाहूया. कोन PAZ म्हणजे हा कोन आहे आणि कोन XYZ हा कोन आहे. हे दोन्ही कोन या छेदिकेच्या एकाच बाजूचे आहेत आणि या दोन रेषा समांतर आहेत. म्हणजेच या दोन रेषा समांतर आहेत, त्यांची छेदिका आहे, त्यामुळे होणारे हे संगत कोन आहेत. म्हणजेच हे दोन्ही एकरूप असले पाहिजेत कारण रेषा समांतर आहेत हे दिलेलं आहे. म्हणजेच संगत कोन कसोटीचा हा व्यत्यास आहे. दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. म्हणजेच हे दोन्ही कोन एकरूप आहेत. तेच इथे लिहिलंय. कोन PAZ बरोबर कोन XYZ. हा कोन आणि PAZ आणि XYZ हे दोन्ही समान आहेत कारण आधार दिला संगत कोन. याला म्हटलं विधान 1. आता कोन PAZ बघूया. हा कोन PAZ म्हणजे हा कोन पुन्हा एकदा पाहायचा आहे. आणि कोन PQR पाहूया. हा कोन पाहिला खालचा. हे दोन्ही पण एकमेकांचे संगत कोन आहेत कारण या दोन रेषा पण समांतर दिलेला आहे. AZ आणि QR समांतर आहे, त्यांची ही छेदिका आहे. म्हणजेच हे दोन्ही कोन संगत कोन आहेत आणि ते एकरूप असणार आहेत कारण रेषा समांतर असतात तेव्हा होणारे संगत कोन एकरूपच असतात. मग त्यानुसार आपल्याला सांगता येईल की कोन PAZ बरोबर कोन PQR याला देखील आधार दिला संगत कोन विधान 2. म्हणजे हे दोन्ही कोन सारखे आहेत, हे दोन्ही पण कोन सारखे आहेत. म्हणजेच हे दोन्ही कोन पण सारखे आहेत. हे आपण विधान 1 व 2 वरून आपण इथे लिहू शकतो. कारण विधान 1 मध्ये दिलंय PAZ आणि XYZ सारखे आहेत. विधान 2 मध्ये दिले की PAZ आणि कोन PQR सारखे आहेत. म्हणजे ते PAZ ची तुलना XYZ शी पण झाली आणि PAZ ची तुलना PQR शी झालेली आहे. म्हणजे पहिला कोन दुसऱ्याशी एकरूप आहे आणि पहिला कोन तिसऱ्याशी एकरूप आहे. म्हणजे दुसरा आणि तिसरा पण एकरूप असणारच आहेत. म्हणजेच इथे हे दोन्ही कोन एकरूप आहेत, हे दोन्ही कोन एकरूप आहेत, हे दोन्ही कोन एकरूप आहेत. म्हणजेच हे दोन्ही कोन एकरूप असणारच आहेत. म्हणजे इथे PAZ ची तुलना दोन कोनांशी झाली आहे. PAZ हा XYZ शी एकरूप आहे, PAZ हा याच्याशी एकरूप आहे PQR शी. म्हणजे हे दोन्ही कोन सुद्धा एकरूप आहेत. तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. मग विधान 1 व 2 वरून आपण लिहिलं. म्हणजेच हे दोन्ही कोन समान आहेत, PQR आणि XYZ समान आहेत. म्हणजेच ते एकरूप आहेत. मापे समान असतात म्हणजेच कोन एकरूप असतात. हेच आपण इथे सिद्ध केलंय. आता हे उदाहरण इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. इन फिगर साइड्स ऑफ अँगल PQR and angle XYZ are parallel to each other. Means these two lines are parallel and these two lines are parallel because these are the sides of these two angles. So ray QP and ray YX are parallel and ray YZ and ray QR are parallel to each other. And we have to prove that angle PQR, this angle is congruent to angle XYZ. This we have to prove. Now here to prove this statement we have to do construction. So we have to extend this ray YZ here behind. So we have to extend this ray YZ in the reverse direction. So it will meet this ray QP at point A. So I write here construction, extend ray YZ behind such that it intersects this ray QP at point A. So we have to do this construction here. Now let us start the proof. Here ray YX parallel to ray QP it is given. So look at the figure, ray YX and ray QP. So these are the sides of this angle. They are parallel. It is given in the example. So these two rays are parallel. Now this line AZ is the transversal of these two parallel lines.
So this is the transversal. So angle PAZ means this angle, and angle XYZ means this angle. They are corresponding angles, so they are equal because the lines are parallel and this is the transversal. So the angles so formed are the corresponding angles, so they have an equal measure, means they are congruent. So angle PAZ congruent angle XYZ. So I write here angle PAZ is equal to angle XYZ, corresponding angles. So call this is statement 1. Now here angle PAZ and angle PQR. So these two angles, now look at the figure carefully. So these two angles are also corresponding angles because this line AZ and line QR are parallel. It is given because these are the sides of this angle, and in the example it is given that the sides of these angles are parallel to each other. So line AZ is parallel to line QR and this line PQ is the transversal. So these two angles are also corresponding angles. So whenever the lines are parallel, so angles so formed by the transversal intersecting to the parallel lines, then corresponding angles so formed are the congruent. So these two angles are congruent. So I write here angle PAZ is equal to angle PQR, means these two angles are congruent by corresponding angles is the reason. So call this is statement 2. And now look at this 1 and 2 statement. Here angle PAZ is equal to XYZ, means these two angles are equal. This is the first statement. And second is PAZ is congruent to PQR, means these two angles are congruent. So this is the second statement. So same angle is congruent to XYZ and same angle is congruent to PQR, means these two angles are also congruent. So from 1 and 2 we can write this first angle is congruent to second and first is congruent to third, means second and third are also congruent. So we can write here from 1 and 2 these two angles are also congruent. So PQR is congruent to XYZ, means they are equal. So angle PQR is equal to XYZ, means they have equal measure, means they are congruent, means angle PQR congruent angle XYZ. And this is we have to prove. So hence the proof. आता सराव संच 2.1 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2.1 मधील शेवटचा प्रश्न 5वा अभ्यासूया. रेषा AB समांतर रेषा CD दिलेला आहे, आकृती पण दिलेली आहे. रेषा AB आणि रेषा CD समांतर आहे. रेषा PQ ही त्यांची छेदिका दिलेली आहे आणि ते या कोनाचं माप दिलेलं आहे. कोन BRT चं माप दिलेलं 105. त्यावरून आपल्याला या चार कोनांची माप काढायची आहेत. कोन ART हा कोन काढायचा आहे. त्यानंतर कोन CTQ या कोनाचं माप काढायचं आहे. कोन DTQ म्हणजे याचं माप काढायचं आहे आणि कोन PRB चं माप काढायचं आहे. असे हे चार कोन आपल्याला या आकृतीतले काढायचे आहेत. आता मग पहिला कोन ART चं माप आपण काढूया. ART इथे कोन दिलेला आहे हा. मग आता हा कोन 105 दिलेलाच आहे आणि या दोन रेषा समांतर आहेत हे पण सांगितलेलं आहे. ही छेदिका आहे. मग ते प्रथम लिहिलं AB समांतर CD आहे, ही त्यांची छेदिका आहे. हे सर्व दिलेले आहे. मग कोन ART हा कोन आणि हा 105 म्हणजेच BRT हे दोन्ही कोन रेषी जोडीतली कोन आहेत, म्हणजेच त्यांची बेरीज 180 होईल. कारण रेषी जोडीतले कोन नेहमी पूरक असतात, म्हणजेच बेरीज 180 असते. मग तेच इथे लिहिलंय कोन ART अधिक कोन BRT बरोबर 180 अंश. आधार दिलेला आहे रेषी जोडीतील कोन. मग इथे BRT चं माप दिलेलं आहे 105 अंश, ते इथे त्याच्या जागेवर ठेवलं. म्हणजेच कोन ART तसाच, BRT चं माप 105 ठेवलं, बरोबर 180 तसेच. मग कोन ART चं माप काढायचं आहे. मग 105 ला उजवीकडे आणलं ते वजा झाले. म्हणजेच कोन ART बरोबर 180 तून 105 गेले 75 अंश. म्हणजेच या कोनाचं माप कळलं आपल्याला 75 अंश आहे. मग हा 75 अंश आहे, त्यावरून आपण CTQ हा पण कोन सांगू शकतो 75च आहे, कारण हे दोघे संगत कोन आहेत.
म्हणजेच याचं माप पण 75 झालं. कारण रेषा समांतर आहेत, समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात, म्हणजेच त्यांची मापे समान असतात. मग हा 75 आहे म्हणजे हा 75 कारण हे दोघे संगत कोन आहेत. म्हणजेच इथे लिहिलंय कोन CTQ बरोबर कोन ART, कारण हे दोन्ही कोन आता आपण पाहिले ART आणि CTQ हे संगत कोन आहेत. तेच इथे लिहिलंय कोन CTQ बरोबर कोन ART बरोबर 75 अंश आधार दिला संगत कोन. आता आकृतीत आपल्याला तिसरा जो कोन काढायचा आहे तो आहे DTQ. हा DTQ कसा काढणार आहे आपण पाहूया. हे दोघे रेषेजोडीतील कोन आहेत. हा कोन आत्ताच आपण काढला 75 आहे, म्हणजे या दोघांची बेरीज 180 होईल. म्हणजेच इथे आपण लिहिणार आहे कोन CTQ आणि कोन DTQ या दोघांची बेरीज 180 आहे. इथे लिहिलंय कोन CTQ अधिक कोन DTQ बरोबर 180 अंश. रेषी जोडीतील कोन यांची बेरीज 180. मग CTQचं माप आत्ताच आपण वर काढलंय 75 आहे, ते इथे त्याच्या जागेवर ठेवलं. म्हणजेच 75 अधिक कोन DTQ बरोबर 180. मग आता DTQचं माप काढायचं आहे. मग हे 75 ला आपण इकडे घेतलं, वजा झाले. म्हणजे कोन DTQ बरोबर 180 तून हे 75 इकडे आल्यावर वजा झाले, त्यामुळे या दोघांची वजाबाकी होईल आणि ती वजाबाकी आली 105 अंश. म्हणजे कोन DTQ आपल्याला मिळाला 105 अंश. म्हणजेच हा कोन आकृतीत पुन्हा एकदा पाहूया. हा कोन आपल्याला मिळाला 105 अंश, कारण हे दोघे रेषीय जोडीतले कोन आहेत. म्हणजे या दोघांची बेरीज 180 होणार आहे. हा 75 आहे म्हणजे हा 105 आपण आता काढलेला आहे. मग आता हा कोन काढलेला आहे. आता आपल्याला शेवटचा कोन काढायचा आहे तो म्हणजे कोन PRB. मग आता हा कोन आकृतीत पाहूया जरा नीट. कोन PRB हा कोन काढायचा आहे. हा कोन आपण लगेचच सांगू शकतो कारण हा 75 आहे म्हणजे हा देखील 75 आहे, कारण हा 75 मगाशी आपण काढलेला आहे ART कोन. म्हणजे हे दोघे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात, त्यानुसार PRB सुद्धा 75 आहे कारण हे दोघे एकरूप आहेत. म्हणून आपण लिहू शकतो की कोन PRB बरोबर कोन हा ART बरोबर 75 अंश एकमेकांचे विरुद्ध कोन. तेच इथे आपण लिहिलेलं आहे. कोन PRB बरोबर कोन ART बरोबर 75 अंश आधार दिला विरुद्ध कोन. Now last question of this practice set 2.1, question number 5. In this example, line AB and line CD are parallel, it is given, and line PQ is the transversal. And we have to find these four angles, angle ART, angle CTQ, angle DTQ and angle PRB we have to find. And here angle BRT is 105 degree, it is given in the example. So we have to find these four angles. So to find the first angle ART here, so these two angles are linear pair of angles, and linear pair angles are supplementary angles, means their sum is 180 degree. So angle BRT plus angle ART is equal to 180 degree. So I write here first AB is parallel, it is given, this is the transversal, so all these things are given here, and angle ART plus angle BRT, so these two angles are linear pair of angles, so their sum is 180. So angle ART plus angle BRT is equal to 180 degree, linear pair of angles. Now the value of BRT is given 105, so put the value of BRT here 105. So ART plus 105 is equal to 180 degree. So take this 105 to the right hand side, it becomes minus. So angle ART is equal to 180 minus 105. So subtraction of these two is 75 degree. So angle ART, this angle is 75 degree. Now this is 75 degree, means this angle is also 75 degree because the lines are parallel and this is the transversal. So corresponding angles so formed are congruent. So angle ART and angle CTQ, so these two angles are corresponding angles, so they are also congruent. So we can write here angle CTQ, this angle is congruent to this angle ART, so these two angles are corresponding angles. So I write here angle CTQ is equal to angle ART is equal to 75 degree. Reason is corresponding angles, so they are congruent. Now we have to find here this angle DTQ.
we have to find. Just we found this is 75 degree here. So from this 75 we can find this angle DTQ. Because these two angles are linear pair of angles, so they are supplementary, means their sum is 180 degree. So I can write here angle CTQ plus angle DTQ is equal to 180 degree. So I write here angle CTQ plus angle DTQ is equal to 180 degree. Reason is linear pair angles, because they are supplementary, means their sum is 180. Now put the value of CTQ here. We found here 75. So write the value of CTQ is 75 here plus DTQ as it is equal to 180 degree. Now we have to find angle DTQ, so write as it is. So take this 75 to the right hand side, it becomes minus. So 180 minus 75 is 105 degree. So angle DTQ is 105 degree. So this angle is 105 degree. So these two are linear pair, means their sum is 180 degree. So this is 75, means this is 105 degree. Now we have to find the angle PRB here. This is the last angle we have to find. So angle PRB. Now this is 75 degree. Angle ART is 75 degree. We just found earlier. Here is angle 75. ART is 75. So this angle is 75, means angle PRB is also 75, because these two angles are vertically opposite angles, so they are congruent. So we can write angle ART is equal to angle PRB is equal to 75 degree. So we can write here angle PRB and angle ART both are opposite angles, so they are equal, so they are 75 degree. Reason is vertically opposite angles are always congruent. तर अशा प्रकारे आपण या चारही कोनांची मापे इथे काढलेली आहेत. आपण सुरुवातीला हा कोन ART कसा काढला ते थोडक्यात पुन्हा एकदा सांगतोय. हे दोघे रेषे जोडीतले कोन आहेत, लिनियर पेअर अँगल्स आहेत. या दोघांची बेरीज 180 असणार. ते समीकरण आपण तयार केलं आणि त्यावरून कोन ART इथे काढला. कोन ART वरून आपण हा कोन CTQ काढला. हे दोघे संगत कोन आहेत, म्हणजेच ते एकरूप असणार आहेत. म्हणजे याचं पण माप 75च येणार आहे. हा 75 आहे, म्हणजे हा 75 आहे. तेच आपण इथे लिहिलेला आहे, संगत कोन. त्यानंतर कोन DTQ कसा काढला, हा आपण काढला 75, त्यावरून हा काढला. कारण हे दोन्ही कोन रेषे जोडीतले कोन आहेत, लिनियर पेअर अँगल्स आहेत. मग हा 75 आहे, म्हणजे हा 105 येणार आहे. त्यासाठी आपण हे समीकरण इथे घेतलं 180 बेरीज घेऊन आणि सोडवलं. कोन DTQ मिळाला 105. आणि हा कोन PRB कसा काढला, तर हा 75 आपण इथे काढलेला आहे. ART हा 75 आहे, त्यावरून हा पण 75 आहे. कारण हे विरुद्ध कोन आहेत, म्हणजेच व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. कारण विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा 75 आहे, म्हणजे हा सुद्धा 75 आहे. तर याप्रमाणे आपण या चारही कोनांची मापे इथे काढलेली आहेत.